रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रविवारी 1 मार्च रोजी रमाईची लेख पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे। रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रविवारी 1 मार्च रोजी रमाईची लेख पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक राजाभाऊ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा पुरस्कार सोहळा हॉटेल सूर्या इंटरनॅशनल मुरारजीपेठ इथं 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे। मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं। मातोश्री रमाई यांचा त्याग, संघर्ष आणि समर्पणाच्या प्रेरणेनं समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात येणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, आंबेडकरी विचारवंत दत्ता गायकवाड, संस्थेचे संस्थापक राजाभाऊ माने, संस्थेच्या संयोजिका रितू माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। या कार्यक्रमात प्रशासकीय सेवेतील महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुर्री, RTOच्या निरीक्षक प्रतीक्षा नारायणकर, महावितरण कनिष्ठ अभियंता मेधा शिवगुंडे, शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी कांबळे, उद्योग क्षेत्रातील अंजली वाघमारे, सामाजिक क्षेत्रातील सुनंदा साळुंखे, कला क्षेत्रातील सुजाता शिंदे चित्रकार, उत्कृष्ट नगरसेविका अश्विनी चव्हाण, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर योगिनी साबळे स्त्रीरोग तज्ज्ञ, ज्योती व्यंकट शिंदे नर्सिंग, पत्रकारिता क्षेत्रातील सरस्वती कोकणे, तसंच आदर्श माता म्हणून नंदाबाई वाघमारे आणि सुभद्रा गायकवाड यांचा सन्मान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे। या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव विनोद माने, सल्लागार संतोष कदम आदी उपस्थित होते। रमाई सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त 128व्या जयंतीनिमित्त रमाईची लेख पुरस्कार सोहळा 2026 हा देण्यात येणार आहे। मागच्या वर्षीपासून हे दुसरं वर्ष आहे रमाईचं लेख पुरस्कार देण्याचं, आणि रमाईची जयंती हे वेगळ्या पद्धतीने साजरी करावी असा हा मानस आमच्या संस्थापक राजाभाऊ माने यांच्या विचार आला त्यांचा, आणि त्या माध्यमातून ही सोलापुरात शहरात ज्या महिला म्हणजे जसे माता रमाईने सगळ्यांना त्यांच्या शिक्षणाकरिता जो संसार, त्यांच्या संसार असेल, सुख समाधान, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः त्याग केलेल्या आहेत। माता रमाई त्यागमूर्ती होत्या। अशाच महिला की जेणेकरून स्वतःचा संसाराचा गाडा बाजूला ठेवून ज्या व्यवसाय क्षेत्रात किंवा उद्योग क्षेत्रात जे सामाजिक क्षेत्रात जे योगदान देत आहेत, अशा महिलांचं 11 महिलांचं आपण या रमाईच्या लेखचा पुरस्कारासाठी निवड केलेली आहे। 128व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व क्षेत्रामध्ये 11 महिलांना सन्मान करण्यात येणार आहे। ते सामाजिक असो किंवा राजकीय असो, कुठल्याही क्षेत्रात महिला चांगली गोष्ट असेल तर 11 महिलांना पालकमंत्री हस्ते पुरस्कार द्यायला ठरले 1 मार्चला।